हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 6. ध्यानयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठ्योऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 6. श्लोक क्रमांक 11. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनः न अत्युच्छ्रितं न अतिनीचं चैलाजिनकुशोत्तरम्. श्लोक क्रमांक 12. तत्र एकाग्रं मनः कुत्वा यच्चिन्तेन्द्रियक्रियः उपविश्य आसने युज्यात् योगम आत्मविशुद्धये. शुद्ध भूमीवर आपले आसन स्थिर करावे. ते अति उंच किंवा अति खाली नसावे. त्याखाली दर्भ, मृगाजीन आणि वस्त्र घालावे. तेथे मन एकाग्र करून चित्त आणि इंद्रियांना काबूत आणून आसनस्थ होऊन योग आणि आत्मशुद्धीचा अभ्यास करावा. शुचौ देशे. योगाभ्यासाची जागा शुद्ध असावी. याचा अर्थ योगाभ्यासाच्या जागी यापूर्वी कसलेही कुकर्म घडलेले नसावे आणि सत्कर्म झालेले असावे. याचा मी स्वानुभव घेतलेला आहे. जर एखाद्या जागी ओंकार साधना होत असेल किंवा पूर्वी झालेली असेल तर तेथे योगाभ्यास, योग साधना फार प्रभावी होते. वास्तविक जागा ही जागा असते. ती शुद्ध किंवा अशुद्ध असे काही नसते. शुद्ध किंवा अशुद्ध हा मानसिक आणि श्रद्धेचा भाग आहे. त्यामुळे जागा शुद्ध नसेल तर मन एकाग्र न झाल्यामुळे आपण तेथे योगसाधना करू शकत नाही. याच कारणास्तव देवळात, देवघरासमोर, एखाद्या श्रद्धास्थानी, निसर्ग सानिध्यात, नदी किंवा सागराच्या किनाऱ्यावर योगाभ्यास, योग साधना उत्तम होऊ शकते. तेथे मानसिक पावित्र्याची भावना येते. जर एखाद्या नवीन किंवा चांगले कृत्य न झालेल्या जागी योगाभ्यास, योग साधना करायची वेळ आली तर प्रथम तेथे गुरुकडून, अनुभवी योग्याकडून काही दिवस ओंकार साधना करून घ्यावी. म्हणजे त्या जागी पावित्र्य निर्माण होते. अर्थात हे मानसिक आहे, परंतु मानसिक संतुलनाचा, पावित्र्याचा योगाभ्यासावर परिणाम होतो हे सत्य आहे. प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनः. भगवंत श्री येथे प्रथम जमिनीवरील आसनासंबंधी सांगत आहेत. जमिनीवर आसन घालावे. याचा अर्थ जमिनीवर योग साधना करू नये. योग साधना करताना आपल्या अंगी नैसर्गिक ऊर्जा तयार होते. योग साधनेसाठी ही ऊर्जा शरीरात टिकणे आवश्यक आणि उपयुक्त असते. तयार झालेली ऊर्जा आपल्या शरीरात वर्तुळाकार फिरते. 7 चक्रातून अनेक वर्तुळे तयार होतात. त्या चक्राकार गतीमुळे आपल्या शरीरात उत्साह, ऊब, उष्णता अखंडपणे तयार होत असते. जर आपण जमिनीवर योग साधना केली तर योग साधनेमुळे आपल्या अंगी निर्माण झालेली ऊर्जा जमिनीत प्रवाहित होईल. अर्थ होईल. विजेच्या प्रवाहाला जर आपला हात लागला तर आपल्याला विजेचा झटका बसतो. कारण तारेतून वाहत असलेली वीज आपल्या शरीराच्या स्पर्शामुळे शरीराच्या माध्यमातून जमिनीत प्रवाहित होते. त्यामुळे विजेच्या प्रवाहात खंड पडतो. आपल्याला त्याचा झटका बसतो. योग साधना केल्याने तयार झालेली ऊर्जा आपले पंचप्राण ऊर्ध्वगामी करायला उपयुक्त असते. कुंडलिनी जागृत व्हायला ही ऊर्जा उपयुक्त असते. योग साधनेत आपले शरीर हलके करायला ती उपयुक्त असते. आपले शरीर शुद्ध करायला ती उपयुक्त असते. त्यामुळे ती शरीरांतर्गत राहणे आवश्यक असते. यास्तव योगाभ्यास, योग साधना जमिनीवर न करता जमिनीवर आसन घालूनच करावी. न अत्युच्छ्रितम न अतिनीचम. भगवंत श्री जमिनीवरील आसनाबद्दल बारीक सारीक तपशील देत आहेत. कारण हे आसन योग्य प्रकारे घालणं फार महत्त्वाचं आहे. भगवंत श्री सांगत आहेत की आसन फार उंच नसावे. याचा अर्थ योग साधनेसाठी जमिनीपासून अति उच्च जागी बसू नये. कारण जमिनीपासून उंच जागी बसल्यास जमिनीतून गुरुत्वाकर्षणाचा जोर शरीरावर वाढत जाईल. गुरुत्वाकर्षण ऊर्जेच्या वर्तुळाकार चक्राच्या गतीवर परिणाम करेल. त्यामुळे आपल्याला त्रास होईल. एक गोष्ट मुद्दाम लक्षात घ्यावी
की आसन समुद्र सपाटीपासून उंच नसावे असे भगवंत श्री सांगत नाहीत. गुहेत, समुद्र सपाटीला, डोंगरावर, पर्वतावर, अरण्यात किंवा जेथे असाल तेथे जमिनीपासून उंच बसू नये असे सांगत आहेत. आसन जमिनीवर खूप खालीही नसावे. काहीजण याचा अर्थ खड्ड्यात बसून योगसाधना करू नये असा घेतात. माझ्या मते याचा अर्थ आसन जमिनीपासून पुरेसे वर असावे असा आहे. पूर्वी अरण्यात किंवा आश्रमात साप, विंचू, किडे, मुंग्या इत्यादींच्या उपद्रवापासून संरक्षण व्हावे यासाठी हे सांगितले असावे. चैलाजिन कुशोत्तरम. जमिनीवर आसन कसे घालावे हे भगवंत श्री सांगत आहेत. त्यावेळच्या पद्धतीला अनुसरून आसन व्यवस्था सांगितली आहे. जमिनीवर प्रथम दर्भ पसरावा. दर्भ म्हणजे गवत. आसन मऊ होण्यासाठी गवत पसरत असावेत. त्यावर हरणाचे कातडे घालावे. दर्भ टोचू नये यासाठी, तसेच पायांच्या हाडांना इजा होऊ नये यासाठी दर्भावर हरणाचे कातडे घालत असावे. येथे लक्षात घ्यावे की त्या काळी आपोआप गतप्राण झालेल्या, शिकार न केलेल्या हरणाचे कातडे मिळणे सहज शक्य होत असे. हरणाच्या कातड्यावर वस्त्र म्हणजे कापड अंथरावे. अशा या आसनावर बसून योग साधना करावी. मी स्वतः 3 इंच लांब, 2.5 इंच रुंद आणि 4 इंच जाड, उंच अशा मापाची कापसाची गादी ध्यानासन म्हणून वापरतो. मांडी घालून बसण्यासाठी आडवी बाजू जास्त ठेवलेली आहे. गादीला सुती अभ्रा घालावा. हे ध्यानासन जमिनीवर ठेवावे. आसन स्वतःचे असावे. दुसऱ्याचे आसन योग साधनेसाठी वापरू नये. तत्र एकाग्रम मनः कुत्वा यत् चिंतेंद्रिय क्रिया. आता भगवंत श्री मानसिक आसनाबद्दल सांगत आहेत. देहादी इंद्रिय चित्तामध्ये आणि चित्त अंतरात्म्यामध्ये तदाकार करावे. चित्तामध्ये कसलेही विचार आणू नयेत. निर्विचारी राहावे. अशा प्रकारे चित्ताचा निरोध झाल्यावर आपल्याला आत्मस्वरूप प्राप्त होते. हाच योग होय. हळूहळू सिद्धी प्राप्त होतात. याचा अर्थ आपण योग्य मार्गाने जात आहोत एवढाच असतो. या सिद्धी स्वार्थासाठी वापरू नयेत. कालांतराने त्याचा विपरीत परिणाम होतो हे लक्षात घ्यावे. ही अशी ध्यानासनाची क्रिया योगप्राप्तीसाठी आवश्यक आहे असे माझे मत आहे. परंतु मोठमोठ्या अधिकारी व्यक्तींनी क्रियेची आवश्यकता नाही असे म्हटले आहे. परंतु काहीही क्रिया न करता ध्यानासन साध्य करणे हे मुमुक्षूंना, साधकांना महाकठीण आहे. उपविश्य आसने. आता भगवंत श्री शारीरिक आसनासंबंधी सांगत आहेत. ध्यानासन, पद्मासन, वज्रासन, सुखासन, साधी मांडी, खुर्चीवर बसून, काहीच जमत नसेल तर झोपून इत्यादी जे आसन घालणे साधकाला शक्य आहे ते घालावे आणि योग साधना करावी. अशी ही आसने सांगायचा हेतू हा की आपल्या शरीरामधून ऊर्जा शरीरातच वर्तुळाकार फिरत राहावी. वरीलपैकी आसनांची उपयुक्तता उतरत्या क्रमाने कमी कमी होत जाते हे लक्षात घ्यावे. परंतु कसेही करून योग साधना करावी. कोणतेही आसन घातले तरी त्याचा काही ना काही फायदा नक्कीच होतो. युज्यात योगम आत्मविशुद्धये. अशा प्रकारे काये वाचे मने शुद्धीसाठी योग साधना करावी. अशा या अभ्यासाने विशेष प्रकारची शुद्धी प्राप्त होते. चित्त आणि अंतरात्मा एकरूप होतात आणि आपण आत्मस्वरूप होतो. हाच योग आहे. हरिओम.